नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला देशभरातली कोरोना रुग्णसंख्या आपण पाहणार आहोत. गेल्या काही दिवस वाढणाऱ्या कोरोना आकडेवारीमध्ये आज किंचितशी घट पाहायला मिळते. संपूर्ण देशभरात गेल्या 24 तासात 1,68,000 इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 69,000 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे काल 277 रुग्णांचा मृत्यू झाला. संपूर्ण देशाची ही आकडेवारी आहे. गेल्या 24 तासातली आकडेवारी जी समोर आली आहे त्यामध्ये किंचितशी घट पाहायला मिळते. गेल्या 24 तासात 1,68,000 इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 69,000 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे आणि कोरोनामुळे काल 277 जणांचा मृत्यू झालेला आहे. गेल्या काही दिवसातली आकडेवारी ही चिंता वाढवणारी होती. मात्र कालची आकडेवारी ही संपूर्ण देशभरातली त्यामध्ये किंचितशी घट पाहायला मिळते. त्यामुळे संपूर्ण देशात जे लाखोंच्या वर कोरोना रुग्ण दिवसेंदिवस दिवसागणिक समोर येत आहेत त्याची जर कालच्या दिवसाची आकडेवारी पाहिली तर किंचितशी घट पाहायला मिळते. गेल्या 24 तासात 1,68,000 इतके नवे कोरोना रुग्ण देशभरात समोर आलेले आहेत, आढळलेले आहेत. त्यापैकी 69,000 जणांनी कालच्या एका दिवसात कोरोनावर मात केली आहे आणि काल 277 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. संपूर्ण देशाची ही आकडेवारी आहे. हे सगळे कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी अनेक जण ओमायक्रॉन बाधित सुद्धा असणार आहेत आणि गेल्या 24 तासात 1,68,000 इतकी रुग्णांची संख्या समोर आली आहे संपूर्ण देशभरात. पोलीस विभागाला सुद्धा कोरोनाचा विळखा पडला आणि गेल्या 24 तासात 298 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसभरात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. यात 75 IPS अधिकारी आहेत तर 223 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झालेत. गेल्या 24 तासात कोरोना बाधित झालेल्या पोलिसांमध्ये लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 51 IPS आणि 176 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे 3 IPS आणि 12 पोलीस कर्मचारी असे आहेत ज्यांना या आधी देखील कोरोनाची लागण झालेली होती, म्हणजे दुसऱ्यांदा आता कोरोनाचा संसर्ग झालाय. तर गेल्या आठवड्याभरात 1,625 पोलीस राज्यामध्ये कोरोना बाधित झालेत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. अजित, रोजच्या रोज आपण पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना बाधितांची आकडेवारी पाहतोय, त्यामुळे गेल्या 24 तासातली आकडेवारी आता काय सांगते? जर आपण पाहिलं तर बऱ्यापैकी आकडेवारी जी आहे ती 100 किंवा 200 ने कमी झालेली आपल्याला आढळते. पण जर पोलिसांच्या बाबतीत विचार केला तर जवळपास 25 ने ही आकडेवारी जी आहे ती वाढलेली आहे. पोलिसांमध्ये कोरोना प्रमाण किंवा ते कोरोना संक्रमित होण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होणं गरजेचं होतं. पण असं न दिसता पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जे आहे ते वाढलेले आहे. कारण आहे की नागरिक जे आहे ते कोरोनाचे नियम पाळत नाहीत. दुसरीकडे आपण आकडेवारी लक्षात घेतली तर गेल्या 24 तासामध्ये मुंबई पोलीस दलामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे. तर राज्यभरात जवळपास 198 पोलीस जे आहेत ते कोरोना बाधित आढळलेले आहेत. यात 75 IPS अधिकारी आहेत, 223 पोलीस कर्मचारी आहेत आणि विशेष म्हणजे ज्या पोलिसांनी मग त्यामध्ये 51 IPS आहेत आणि 176 पोलीस कर्मचारी आहेत. या जवळपास 298 या जवळपास 276 लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते, पण तरी देखील त्यांना कोरोनाची जी अजित, आवाज पोहोचत नाहीये तुमचा, मात्र धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर महाराष्ट्रातल्या पोलीस दलातील अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना बाधित होण्याचं प्रमाण जे काही गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात समोर येत होतं. कालची जर आकडेवारी पाहिली गेल्या 24 तासातली तर त्यामध्ये 100-200 ना आकडा कमी जरी झालेला असला तरी गेल्या 24 तासात 298 पोलिसांना कोरोना झालाय आणि यामध्ये काही IPS अधिकारी आहेत तर काही पोलीस कर्मचारी जे कोरोना बाधित आहेत. अनेकांना तर दुसऱ्यांदा देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना बाधितांची आकडेवारी आधी आपण देशातली पाहिली, त्यानंतर राज्यातल्या पोलीस दलातली पाहिली. आता मुंबईमधली आकडेवारी पाहूयात. गेल्या 24 तासात 13,648 इतके नवे रुग्ण मुंबईमध्ये सापडलेत. गेले 3 दिवस मुंबईमध्ये कोरोनाचा उतरता आलेख पाहायला मिळतोय. 25,000वर पोहोचलेली रुग्णसंख्या काल 13,000वर आली.
यापैकी सध्या 798 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय. तर गेल्या 24 तासात कोरोनामुळे मुंबईत 5 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईतली सध्याची रुग्णसंख्या म्हणजे कालच्या एका दिवसातली ही 13,648 इतकी होती. एक दिवस असाही होता की ज्या दिवशी मुंबईमध्ये एका दिवसाला 25,000च्या वर कोरोना रुग्ण एका दिवसात बाधित झालेले होते. मात्र हा कोरोनाचा रुग्णसंख्येचा आलेख आता हळूहळू कमी होताना दिसतोय मुंबईमध्ये. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. 6 जानेवारी रोजी मुंबईतला आकडा होता 20,181. त्यानंतर 7 तारखेला 20,971, मग 8 तारखेला 20,318 आणि 9 जानेवारी रोजी थोडासा आकडा कमी झाला 19,474 आणि 10 जानेवारीला म्हणजे काल 13,648 एका दिवसातले मुंबईतले रुग्ण होते. आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेत. निखिल, मुंबई आणि आसपासची जी आकडेवारी आहे ती कुठेतरी कालचा जर आकडा पाहिला तर कमी होताना दिसते. एक मोठी दिलासादायक बाब मुंबईकरांच्या दृष्टीने आहे. मात्र त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला सगळे नियम पाळणं काही सोडायचं नाहीये. जरी रुग्णसंख्या कमी होत असली तरी सगळी आकडेवारी काय सांगते? नक्कीच आपण पाहिलं तर मुंबईची जी आकडेवारी आहे त्याचा आलेख जर आपण पाहिला तर थोडाफार तो रविवार नंतर उतरता आपल्याला आलेख पाहायला मिळाला आहे. काल देखील 13,000 जी रुग्णसंख्या आहे ती आढळलेली होती. परंतु जर शनिवार रविवार या दिवशी जर पाहिलं तर जवळपास 20,000 25,000 असे रुग्ण हे सापडत होते. नक्की ही जर आलेख जर उतरता असला तरी सुद्धा नागरिकांनी आहे की जे कोरोना नियमांचं पालन आहे ते करणं कुठेतरी गरजेचं आहे ते सांगितलेलं आहे. कारण जर आपण कोरोना नियमांचं पालन केलं नाही तर कुठेतरी रुग्णसंख्या वाढण्यामध्ये एक वेळ लागणार नाही. झपाट्याने देखील रुग्णसंख्या वाढू शकते. आजचं जर उदाहरण घेतलं तर आजचा आठवड्यातील दुसरा दिवस आहे. सगळे लोक कामावरती देखील जात आहेत. परंतु जे आस्थापना असतील किंवा जे ऑफिसेस असतील तिकडे देखील 50% क्षमतेने जे नागरिकांना आहे ते येण्यासाठी किंवा कर्मचाऱ्यांना येण्यासाठी सांगितलेलं आहे. परंतु असं जर पाहिलं तरी सुद्धा स्टेशन परिसर असेल किंवा बाकीचे इतर परिसर असतील तिकडे कुठेतरी गर्दी कमी न झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून ह्याच ठिकाणी आहे की जे गर्दीचे ठिकाणं असतील किंवा मार्केट परिसर असेल त्या ठिकाणी वावरताना नक्कीच हे कोरोनाचे जे नियम आहेत त्याचं काटेकोर पद्धतीने पालन करणं हे खूप गरजेचं आहे. जर रुग्णसंख्या वाढली तर कुठेतरी राज्य सरकार जी महत्वाची जे भूमिका आहे ती देखील घेऊ शकते. म्हणजेच आता थोडेफार निर्बंध हे लावलेले आहेत. परंतु जर रुग्णसंख्या वाढली तर कुठेतरी लॉकडाऊन देखील हे चिन्ह अशा प्रकारचे राज्य सरकारने दिलेली आहेत. त्यामुळे नागरिकांवरती आहे संपूर्णपणे हे जर आपल्याला कोरोनाचे जर निर्बंध वाढवायचे नसतील किंवा लॉकडाऊन जर करायचं नसेल तर कुठेतरी नियम पाळणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. बरोबर निखिल. आणि मुंबईतले जितके काही रुग्ण समोर येत आहेत त्यापैकी 90% हे ओमायक्रॉनचे आहेत असं महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आधीच सांगितलंय. त्यामुळे आता टेस्टिंग कशा पद्धतीनं मुंबईमध्ये सुरू आहे, काय दर आहे आणि ज्यामुळे ही सगळी रुग्णसंख्या रोजच्या रोज समोर येते? नक्कीच आपण पाहिलं तर कोविडचे जे रुग्ण आहेत त्यासोबत ओमिक्रॉनचे रुग्ण देखील आहेत तर ते मोठ्या प्रमाणे आढळत आहेत. कारण जे बाहेर देशातून येत आहेत त्यांना प्रथमतः ही ओमिक्रॉनची लागण होते. त्यानंतर त्यांचा कुठेतरी संपर्क इथे असलेल्या नागरिकांशी आला तर त्यांना देखील ओमिक्रॉनची ही लागण होते. त्यामुळे जर का असे जर लक्षणं आढळले तर सर्वप्रथम कोविडची चाचणी करून ओमिक्रॉनची चाचणी देखील करण्याचं आवाहन आहे ते केलेलं आहे. त्यामुळे ओमिक्रॉनची रुग्णसंख्या पाहता ती कुठेतरी वाढत जात असली तर या ठिकाणी जे कोविडचे जे नियम आहेत ते पाळणं गरजेचं असणार आहे. कारण बाहेरगावून देशाहून जर कोणी आपल्याकडे नागरिक वगैरे येत आहे किंवा आपले संबंध येत आहेत किंवा त्या नागरिकांशी तर अशा ठिकाणी आपण आपली काळजी घेणं हे प्रथमतः गरजेचं राहणार आहे. कारण कोविडचे नियम पाळूनच आपण ह्या कोरोना संसर्गाला लांब ठेवू शकतो. जी निखिल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर मुंबईतली ही गेल्या 5 दिवसातली आपण रुग्णसंख्या पाहिली तर कालचा दिवस थोडासा दिलासादायक कारण थोडीशी रुग्णसंख्या कमी झालेली आहे. मात्र तरी देखील नियम पाळणं काही सोडायचं नाहीये. महाराष्ट्रामध्ये असे काही जिल्हे आहेत किंवा शहरं आहेत तिथे ओमायक्रॉनच्या रुग्णांची किंवा एकूणच कोरोना रुग्णांची संख्या ही जास्त आढळलेली होती. त्यापैकी मुंबई आणि पुणे सुद्धा आहे. पुण्यातली कोरोना आकडेवारी पाहूयात. रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होते पुण्यामध्ये आणि गेल्या 24 तासात 3,067 इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल एका दिवसात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झालाय. 143 जण अजूनही ऑक्सिजनवरती आहेत. 857 जणांना डिस्चार्ज मिळालाय. मात्र कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे. आम्ही देखील करतोय.
पुण्यामधून आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत. मुंबईमधली रुग्णसंख्या ही थोडीशी काल कमी दिसली, मात्र पुण्यातली रुग्णसंख्या ही वाढतेच आहे. त्याची काय कारण आहेत? गेल्या 4-5 दिवसातली आकडेवारी आणि तिची सरासरी काय सांगते वैभव? श्वेता, गेल्या 4-5 दिवसांची आकडेवारी जर बघितली तर तुलनेनं कालचा आकडा जो आहे तो कमी होता. याचं कारण काल 3000च्या आसपास रुग्णसंख्या होती. परवा जी आहे परवा रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली होती. ओमायक्रॉनचे व्हेरियंट जे आहेत ते आल्यानंतर जवळपास 4500च्या घरामध्ये रुग्णसंख्या जी आहे ती पहिल्यांदा गेलेली होती आणि वाढीचा वेग जो आहे तो प्रचंड दिसून आलेला होता. काल 15000च्या वरती टेस्ट ज्या आहेत त्या करण्यात आल्या आणि त्यातून 3500च्या आसपास पॉझिटिव्ह रुग्ण जे आहेत ते दिसून आलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती कालचा आकडा हा तुलनेनं परवापेक्षा कमी होता. मात्र या सगळ्या परिस्थितीत सुदैवानं एक गोष्ट चांगली असं म्हणावं लागेल, कारण हॉस्पिटलायझेशनचा किंवा रुग्णालयात दाखल होण्याचा दर जो आहे एकूण रुग्णसंख्येच्या तो साधारण 5.5% म्हणजे 100 रुग्ण जर पॉझिटिव्ह आले तर 4 ते 5च रुग्णांना रुग्णालयामध्ये जायची वेळ येते किंवा त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागायची वेळ येते. त्यामुळे सुदैवानं अजूनपर्यंत आरोग्य यंत्रणांवर कुठला ताण नाही आहे. मात्र ज्या प्रमाणामध्ये रुग्णसंख्या वाढते हे प्रमाण अत्यंत भीतीदायक आहे. जो स्प्रेड आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे. लक्षणं जी आहेत ते अत्यंत सामान्य आहेत. जवळपास 90% रुग्णांना लक्षणं जी आहेत ते अत्यंत सामान्य आहेत. त्याच्यामुळे भीती जी आहे किंवा धास्ती जी आहे ती त्या तोडीची जरी नसेल तरीही कोरोना होतोय हा एक ही एक जी भीती आहे ती मात्र सगळीकडे पाहायला मिळते. प्रशासनानं कालपासून जे आवाहन केलेलं होतं, जे निर्बंध लादलेले होते, नाईट कर्फ्यू असेल किंवा दिवसासुद्धा वेगवेगळ्या आस्थापना या 50% चालवण्याच्या बाबतीतले निर्णय असू द्यात, ज्याच्यामध्ये हॉटेल्स, थिएटर्स असतील किंवा मॉल्स असतील, जिम असतील किंवा स्विमिंग पूल असतील, या सगळ्या गोष्टींच्या ठिकाणी निर्बंध पाळायला सुरुवात करण्यात आली आहे. पोलिसांकडून सुद्धा काही ठिकाणी काल कारवाई करण्यात आली. अगदी बसेसमध्ये सुद्धा चढून पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकूण ओमायक्रॉनचा स्प्रेड जर बघितला तर प्रशासन फार काही वेगळं करू शकेल का अशी चिंता वाटण्याचं कारण आहे. याचं कारण ज्या वेगानं हा वाढतोय, ज्या वेगानं संपर्क लोकांचा एकमेकांशी आणि जितक्या कमी काळामध्ये याचा स्प्रेड दिसतोय तो पाहता हे आवरणं फार कठीण आहे. अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. ओमायक्रॉन हा कदाचित कोरोनाचा शेवटचा टप्पा असू शकेल. जो विषाणू आहे त्याची ताकद कमी झाल्यामुळे फारसा त्रास कुणाला होताना दिसत नाहीये. प्रतिकारशक्ती जी आहे ती पुन्हा नव्यानं तयार होईल असं जरी सांगितलं जात असलं तरी पण प्रशासन जे आहे ते द्विधा मनस्थितीमध्ये. एकीकडं चांगली गोष्ट ही आहे की हॉस्पिटलायझेशन नाही आहे किंवा आरोग्यसेवेवरती फार मोठा ताण आलेला नाही आहे. मात्र ज्या वेगानं ही संख्या वाढते त्या वेगानं ही अशीच वाढत राहिली तर या संख्येचा स्फोट होऊ शकतो किंवा पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडेवारीचा स्फोट होऊ शकतो आणि ते झाल्यानंतर अचानक स्थिती बिघडायला नको म्हणून यापूर्वीचा अनुभव पाहता प्रशासनाकडून काही पावलं नक्की उचलली जात आहेत. आरोग्य यंत्रणांवरती सातत्यानं टॅप ठेवला जातोय. खरंच किती बेड शिल्लक आहेत किंवा किती बेड शिल्लक नाही आहेत याबाबतची माहिती सातत्यानं गोळा केली जाते आणि जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी पुण्यामध्ये 5 विलगीकरण कक्षसुद्धा सुरू करण्यात आलेले आहेत. ज्यांना जायचं असेल किंवा ज्यांच्याकडे इतर सोय नसेल त्यांच्यासाठी ती सुविधासुद्धा देण्यात आलेली आहे. टोल फ्री नंबर सुरू करण्यात आलेले आहेत. एकूण काय व्यवस्थेला यापूर्वीचा आता अनुभव असल्यामुळे प्रशासनाला काही नियोजन जी आहेत ते अत्यंत व्यवस्थित होताना दिसत आहेत. मात्र सगळ्यात भीती हीच आहे, जो वेग आहे रुग्णवाढीचा दर जो आहे तो कमी होणं फार महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर आहे वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मुंबई पुण्यातली आपण ही आकडेवारी पाहिली, कारण पुण्यात सुद्धा तीच परिस्थिती आहे. परवापेक्षा थोडीशी कालची आकडेवारी ही कमी आढळून आलेली आहे. मुंबई पुण्यानंतर आता नागपूरमधला सुद्धा आढावा घेऊयात. मागच्या 24 तासात नागपुरात 971 नवे कोरोना रुग्ण आढळलेत आणि मागच्या 10 दिवसांपासून हा ग्राफ असाच वाढत चाललाय. पीक पॉइंट कधी येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय, कारण त्यानंतर थोडीशी रुग्णसंख्या कमी व्हायला सुरुवात होईल अशी आशा आहे. मात्र नागपूरमध्ये प्रशासनानं कडक निर्बंध लावलेले आहेत. लसीकरणावरती प्रशासनाचा भर आहे. त्यामुळे एकदा का पीक पॉइंट आला की त्यानंतर थोडीशी रुग्णसंख्या कमी व्हायला मदत होईल याचीच सगळेजण वाट पाहतायत. मात्र गेल्या 24 तासात 971 रुग्ण नागपुरातले समोर आले आणि हा नागपूरमधला कोरोना आकडेवारीचा आलेख आहे. 6 जानेवारीपासून 10 जानेवारीपर्यंतचा. 379 या रुग्णसंख्येनंतर 7 तारखेला 593, 8 जानेवारीला 549, मग 9 तारखेला 723 वाढलेला आकडा. मग 10 जानेवारीला हा आकडा आणखी वाढलाय, तो 792 वर जाऊन पोहोचलाय. आता आजच्या दिवसाची आकडेवारी समोर आल्यानंतर कळेल की हा आकडा आता वाढतोय की कमी होतोय. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे नागपुरातून आपल्या सोबत आहेतच. तुषार, आपण वारंवार नागपूर असेल किंवा इतरही सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधल्या कोरोना आकडेवारीचा तपशील घेत आहोत.
त्यावरून आता नागपुरातली रुग्णसंख्या जर आपण आलेख पाहिला तर कालपर्यंत हा चढताच दिसलेला आहे. त्यामुळे आता पीक पॉइंट येऊन मग आकडेवारी कधी कमी होते याची सगळेजण वाट पाहतायत. मात्र हे सगळं नागरिकांच्याच हातात आहेत नियम पाळण्यासोबतच. काय आणखी सांगाल? निश्चित आपण जसं मुंबईला बघितलं की मागच्या 2 दिवसामध्ये पीक होता, नंतर परत काल रुग्ण संख्या कमी झाली. तसंच नागपूरकरांना देखील अपेक्षा आहे किंवा प्रशासनाला तशी अपेक्षा आहे. मागच्या 10 दिवसात जर का तुम्ही आकडे बघितले म्हणजे साधारण आपण 31 डिसेंबरचा जर आकडा बघितला तर हा 30च्या घरामध्ये होता. आज तो 971च्या घरामध्ये, त्यामध्ये पूर्ण जिल्ह्याचा हा आकडा आहे. आणि काल जी टेस्टिंग झाली होती संपूर्ण जिल्ह्यामध्ये तो जो एकूण आकडा होता तो 9,882 होता. म्हणजे साधारण 10% प्रमाण पॉझिटिव्हिटीचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे प्रशासनाची चिंता कायम आहे, कारण की नागपूरमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये नागपूरकरांनी जो अनुभव अनुभवला तो निश्चित अत्यंत धक्कादायक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट नुसतं नागपूरच नाही तर मग इथल्या आरोग्य यंत्रणेवर मध्य भारतातला देखील ताण पडतो, कारण की मध्य प्रदेश असेल, तेलंगणा असेल, छत्तीसगड असेल, विदर्भातल्या उर्वरित जिल्ह्यातले रुग्ण असेल, हे सर्व मग नागपूरला धाव घेतात. त्यामुळे प्रशासन सध्या सतर्क आहे. प्रशासनाकडनं सर्व उपाययोजना केल्या जात आहे. जे पॉझिटिव्ह निघतात त्यांच्या क्लोज कॉन्टॅक्टला लोकांना ट्रेस केलं जात आहे, त्यांची टेस्टिंग केली जात आहे. आणि त्यांना जर का कोणी पॉझिटिव्ह आढळलं तर त्यांना जर का घरी राहण्याची व्यवस्था असेल त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्याची देखील मुभा दिली जाते. पण एक गोष्ट निश्चित आहे आणि ती महत्त्वाची यासाठी देखील आहे की नागपूरमधला जो पॉझिटिव्हिटी ग्राफ आहे हा 10% आहे, तो विसरून चालणार नाही. त्यामुळे जर का टेस्टिंगचं प्रमाण जितकं वाढलं तितकं नागपूरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही जास्त वाढणार आहे. त्यामुळे इतर शहराच्या तुलनेने आपण बघितलं तर नागपूरमध्ये टेस्टिंगचं प्रमाण कमी आहे. मात्र प्रशासन कोणतीही गाफिलता ठेवत नाही किंवा प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. आणि यामध्ये एक गोष्ट आहे की प्रशासन जास्तीत जास्त भर हा वॅक्सिनेशनवर देत आहे. काल देखील नागपूरमध्ये बूस्टर डोस झाले, त्यांनी 3000 लोकांनी आपला बूस्टर डोस घेतलेला आहे. प्रशासनाकडनं ज्या उपाययोजना केल्या जातात त्यामध्ये रोज नवीन नवीन आदेश निघत आहे. सगळे कडक निर्बंध नागपूरमध्ये पाहायला मिळत आहेत. 10 नंतर नागपूरमध्ये हे लॉकडाऊन असते 10 ते पहाटे 6 पर्यंत. सोबतच बाजारपेठेमध्ये असेल किंवा मॉल्स असेल, थिएटर असेल, स्विमिंग पूल असेल, या सर्वांवर प्रतिबंध आहे. नियमाच्या अटी लावून त्यांना ते चालू ठेवण्याची मुभा देण्यात आलेली आहे. आणि दुसऱ्या लाटेमध्ये नागपूरमध्ये जे डेथ रेट होता तो खूप जास्त पाहायला मिळत होता. मात्र यावेळेस फक्त 1% रुग्ण हे हॉस्पिटलाइज होत आहे. आणि एकाही रुग्णाला आतापर्यंत मागच्या जर का आपण 10 दिवसातला विचार केला तर एकाही रुग्णाला ऑक्सिजन लावण्याची वेळ आली नाही. ही एक समाधानकारक गोष्ट आहे. मोजक्याच काही रुग्णाला फक्त ऑक्सिजन लेवल त्याचा कमी झाला होता. मात्र सर्वांची परिस्थिती ही सामान्य आहे. त्यामुळे प्रशासनावर ताण नाही. मात्र प्रशासनाची चिंता ही आहे की मागच्या 10 दिवसात जो ग्राफ वाढताना दिसत आहे तो जर असाच वाढत राहिला तर कदाचित नागपूरचा दिवसाचा आकडा हा 10,000च्या घरात जाऊ शकतो. बरं तुषार, म्हणजे आरोग्य यंत्रणेवरती सध्या काही ताण नसला ही गोष्ट ठीक आहे. मात्र दुसरीकडे जे सार्वजनिक ठिकाणी नियम पाळणं गरजेचं आहे, ज्याने रुग्णसंख्या कमी होते ते नियम पाळले जात आहेत का? जर का आपण काल सीताबर्डी मार्केटचं जे चित्र बघितलं, निश्चितच प्रशासनाकडनं नियम लावल्यापासून नागरिकांकडनं त्याचं पालन होताना दिसत नाही, व्यापाऱ्यांकडनं त्याचं पालन होताना दिसत नाही. व्यापारी संघटनांनी लॉकडाऊनच्या आधीच त्याला विरोध करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे खरं तर नागरिकांचं कर्तव्य आहे. प्रशासन आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडताना दिसत आहे. मात्र नागरिकांचं देखील कर्तव्य आहे. काल सीताबर्डी मार्केटमध्ये इतकं गर्दीचं दृश्य होतं, म्हणजे हे रुटीन गर्दी होती, काही वेगळी गर्दी नव्हती. मात्र कोविडच्या काळामध्ये ती अपेक्षित नव्हती. त्यामुळे प्रशासन जरी नियम लावून असलं तरी नागरिकांकडून त्या नियमाचं पालन होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाची चिंता आहे. नागपूरमध्ये लग्न समारंभ देखील मोठ्या संख्येने सुरू असतात. जिथे 50 लोकांची मर्यादा आहे तिथे 200, 300 लोक लग्नाला येतात. हॉल, लॉन मध्ये लग्न करतात, डीजे लावून तिथे नृत्य केलं जातं. त्यामुळे प्रशासन त्यांच्यावर कारवाई करतं, पण नागरिकांचं जे कर्तव्य आहे ते नागरिकांनी पाळायला पाहिजे. तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मुंबई, पुणे, नागपूर या महत्त्वाच्या शहरांमधला कोरोना आकडेवारीचा तपशील आपण घेतला आणि परिस्थिती पाहिली नेमकी काय आहे. या सगळ्या सोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन आपण इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत. ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. एक महत्त्वाची बातमी आहे. ईडीचं नवं मुख्यालय हे नवी दिल्लीमध्ये तयार होणार आहे. ईडीच्या मुख्यालयाचं उद्घाटन 14 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. ईडीची सध्या दिल्लीमध्ये 3 विविध कार्यालयं आहेत आणि ही 3ही कार्यालयं आता एकाच इमारतीमध्ये येणार आहेत. ईडीचं नवं मुख्यालय हे दिल्लीमध्ये तयार होत आहे, ज्याचं उद्घाटन 14 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ईडीची दिल्लीमध्ये 3 कार्यालयं आहेत, मात्र ती वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि आता 3ही कार्यालयं एकाच इमारतीमध्ये येणार आहेत. त्याच मुख्यालयाचं उद्घाटन 14 जानेवारीला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे हीच ती इमारत आहे जिथे ईडीचं नवं मुख्यालय तयार होते. त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर. 14 जनवरी को ईडी के नए मुख्यालय का शुभारंभ होना है और इस वक्त मैं इस बिल्डिंग के ठीक अंदर में हूँ. आपको दिखाना चाहेंगे, काफ़ी खूबसूरत सी बिल्डिंग बनी है. ये बिल्डिंग जो है जनपथ मार्ग और होटल ताज मान सिंह जो है उसके ठीक सामने विद्युत भवन के अंदर बनी है और ये काफ़ी बड़े स्पेस में यह बना है. यहाँ पर अगर देखा जाए, इस पूरे बिल्डिंग को देखा जाए, बहुत ही खूबसूरत तरीके से बनाया गया है. आधुनिक उपकरण लगाए गए हैं. इसके साथ साथ इस भवन में जो कहा जा सकता है 4 लॉकअप भी हैं जिसमें कि कैदियों को रखा जा सकता है. और जिस तरह से देखा जाए तो अभी ईडी का जो मौजूदा जो हेडक्वार्टर है वो खान मार्केट में स्थित लोकनायक भवन में स्थित है, लेकिन वहाँ पर उस बिल्डिंग में कई तरह की दिक्कतें आ रही थी. लिहाजा इस बात को ध्यान में रखते हुए नए बिल्डिंग के लिए 3 साल पहले बातचीत की गई थी. उसके बाद मसौदा पास हुआ रेवेन्यू मंत्रालय से, उसके बाद वो उसको पास किया गया और उसके बाद नए बिल्डिंग का निर्माण प्रारंभ हो गया. लेकिन 2 साल के दौरान जो कोरोना काल के अंतर्गत काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ रहा था, क्योंकि जिस तरह से कोविड गाइडलाइंस के चलते ज़्यादा काम नहीं हो पा रहा था. लेकिन अब ये बिल्डिंग बनकर तैयार है और जैसा कि हमारे सूत्र बताते हैं कि खुद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आ सकते हैं इस बिल्डिंग के उद्घाटन करने के लिए. तो देखना लाजमी होगा किस तरह से यहाँ पर ईडी का मुख्यालय बनेगा और यहाँ की जो सुरक्षा व्यवस्था वो काफ़ी चाक चौबंद होगी. यहाँ पर अगर कहा जाए कि देश की सबसे बड़ी जांच एजेंसी में ईडी को जो गिना जाता है, लिहाजा इस बात की गंभीरता को देखते हुए यहाँ की सुरक्षा व्यवस्था काफ़ी मजबूत होगी. इसके साथ साथ जो जांच एजेंसी जो हैं किस तरह से बेहतर तरीके से काम कर सके, इसके लिए तमाम तैयारियां जो हैं ईडी मुख्यालय में की जाती हैं. तो एक तरह से कहा जा सकता है कि ईडी मुख्यालय का ये जो स्पेस है काफ़ी महत्वपूर्ण होने वाला है. कार्तिक के साथ शंकर आनंद, न्यूज़ 18 दिल्ली. आणि बातमीसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता आपण इथेच थांबतोय. सगळ्या ताज्या बातम्यांसाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट जाता जाता ती म्हणजे घराबाहेर पडताना मास्क वापरा, सोशल डिस्टन्स पाळा, सॅनिटायझर सोबत ठेवा आणि सरकारनं घालून दिलेले सगळे नियम पाळा आणि सुरक्षित राहा.